12वीचा आपला निरोप समारंभाचा दिवस आहे. याविषयी मी जे काही 2-3 शब्द बोलणार आहे ते तुम्ही सर्वांनी शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी मी सर्वांना विनंती करतो. तर मित्रांनो, आपला निरोप समारंभाचा दिवस आहे. आपल्याला आजपर्यंत 11वी 12वी ज्या सर्व शिक्षकांनी आपल्याला शिकवलं, सर्व शिक्षकांनी आपल्याला चांगले शिकवलं. जो विषय जो टॉपिक आपल्याला समजत नव्हता तो त्यांनी समजावून सांगितला. वेळात वेळ काढून त्याने आपल्याला शिकवलं आणि प्रत्येक शिक्षकाने आपल्याला पुढे तरी का आपण चांगलं वागलं पाहिजे असे एक मार्गदर्शन केले. सर्व शिक्षकाने आपल्याला 12वी नंतर आपण काय केले पाहिजे, कोणत्या मार्गाला जायला पाहिजे असे सर्व शिक्षकाने आपल्याला शिकवलेलं आहे आणि आपल्याला घडवलेलं आहे. तर त्यापूर्वी आपण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि श्री प्राचार्य आर के मोरे सरांना अध्यक्षपद स्वीकारावं अशी त्यांना विनंती करतो. आपला 12वी शेवटचा दिवस म्हणजे आपल्या शाळेतून आपल्या शिक्षकांनी आपल्याला घडवलेलं आहे, आपल्या शिक्षकांनी आपल्याला शिकवलेलं आहे आणि आता आपला शेवटचा दिवस असं आपण समजूया. तर या दिवसासाठी ज्या शिक्षकाने आपल्याला घडवलं, ज्या शिक्षकाने आपल्याला शिकवलं त्या शिक्षकांचा सत्कार होणे खूप गरजेचं आहे. त्यासाठी अजून स्वागत. सगळ्या शिक्षकांनी आम्हाला सगळ्यात चांगले वागावे, पुढे जाऊन चांगलं काम करावं हे शिकवलं. म्हणून सगळ्या शिक्षकांना आणि बाळाच्या सगळ्या मुलं सगळ्या शिक्षकांचे आभार मानतो. तर मित्रांनो, एक शिक्षकांविषयी आपल्या कॉलेजवरून मी एक गाणं बनवलेलं आहे, ते तुम्हाला सर्वांना मी म्हणून दाखवतो. तर ते तुम्ही गाणं. गणिताचे प्रश्न वहीवर सोडवण्यासाठी कधीच नव्हते, आपल्याला आयुष्याचे कोडी सोडवण्यासाठी म्हणूनच ते होते. आपल्याला आयुष्याचे कोडी सोडवण्यासाठी म्हणूनच ते होते. विज्ञानाचे कदाचित यासाठीच होतात प्रयोग, विज्ञानाचे कदाचित यासाठीच होतात प्रयोग. उन्हात आलेल्या अनुभवांचा जीवनासाठी व्हावा उपयोग, जीवनात आलेल्या अनुभवांचा जीवनासाठी व्हावा उपयोग. कदाचित यासाठीच आहे विषय हा मराठी, कदाचित यासाठीच आहे विषय हा मराठी. या अनमोल जीवनात सारे जपूया अचूक नाती, या अनमोल जीवनात सारे जपूया अचूक नाती. प्रत्येक शिक्षकाला वाटतं माझा विद्यार्थी पास व्हावा, प्रत्येक शिक्षकाला वाटतं माझा विद्यार्थी व्हावा पास. तुम्ही तुमचं अस्तित्व निर्माण करा म्हणून शिकवला जातो इतिहास, तुम्ही तुमचं अस्तित्व निर्माण करा म्हणून शिकवला जातो इतिहास. डोळ्यांतून दुःखाचे अश्रू निघत आले आहे, डोळ्यांतून दुःखाचे अश्रू निघत आले आहे. येऊ नये पण इथेच जाण्याची वेळ आली आहे, येऊ नये पण इथेच जाण्याची वेळ आली आहे. पुढच्या आयुष्यात काहीतरी नक्की आम्ही काहीतरी बनवून दाखवू. तर आमचे पण स्वप्न खूप मोठे आहे. तर तुम्ही आम्हाला जी दिशा दाखवली, पुढे 12 नंतर काय करायचं योग्य मार्गदर्शन वेळात वेळ काढून मार्गदर्शन केलं. दो कदम का ये सफर है, उम्र छोटी सी डगर है, एक कदम में लड़खड़ाया क्यों. सुन